तर नमस्कार एव्हरीबडी, या चुलीवरल्या भाकरी खायला. उन्हाळ्याचं चुलीवरच केलेला स्वयंपाक चांगला. गॅसवर करायला दमच निघत नाही बघा. आणि गॅसची बी लय टंचाई आहे. मग आपलं चुलीवर चाललंय. आणि सकाळ लवकर उठलं म्हणजे बरं पडतंय. गाड्याची सावली येते या सावलीला बसून आपलं होतंय तेवढं करायचं. एक दोन भाकरी करायच्या असल्यावर गॅसवर केलं तर चालतंय. पण आता परिवार मोठा आहे ना जरा. स्वातीची फॅमिली, माझी फॅमिली. पीठ पण संपलं होतं. काल आणलं दळून आणलं 5 किलो. आता जायचंय आज बाजारला. बाजार तसा आमचा कालच झाला. काय गावावर दळण दळलंय का काय कळ नाहीच बघा. सारं थळ्याला चिटकतंय हो का हाताला बी चिटकतंय. दिसलं का? एक गिरण आणि एका गिरणीवर सगळी धान्य दळायचं. गहू, ज्वारी, बाजरी, परत कुणाच्या डाळी धुळे असल्या तर कुणाचं तांदूळ. त्यामुळे जरा चिकाट येतंय पीठ. मी एका ताईच्या इथनं दळून आणत असते. पण हे कुठं आणलंय काय माहिती दळण. छोकुलीच्या बापानं. आता म्हणलं मला जायचंय तर म्हणलं भाकरी ही करावं. तर म्हणलं स्वाती तिकडलं आवरती काय तर धुणं धुते वाटतं. आता तिचा बाजार ही किराणा भरूस तर दोघीनं दुईकून केलं म्हणजे सकाळ सकाळ काम उरकतं या. रात्री केलती मुगाच्या डाळीची आमटी, पोट भरून खाल्ले. म्हणलं आज मसुरीची डाळ बनवा. ही पण सारा कडनं राडा आणून ठेवलाय. नवरा आता 2 महिने झालं घरात आहे. आता शाळा भरतेल्या. मला म्हणते ती सगळीजण कामाला जा कामाला जा कामाला जा. कामाला जाऊ कुठं सांगा? कामाला जायला माझं मला मड झालंय जड. इथं घरातलं नीटनेटकं व्हाय ना. इथं धुणं भांड्याला बाया लावायला लागले. तुम्हीच म्हणता स्वाती आली धुणं भांड्याला, आमके आले धुणं भांड्याला, फलाने आले धुणं भांड्याला. जर घरातलीच कामं जर मला होत नाहीत तर कुठं जाऊ कामाला तुम्ही सांगा? कामाला जाऊन नाही वेळ रानाचा मला हाकलून लावायचा. मला कामं होत नाहीत. मला आयती खायची सवय आहे. कुठं जाऊ धुणं भांड्याला? ती धुणं भांड्यालाच म्हणते या कामाला. घरातलंच काम होत नाही मला. तुमच्या भाषेत करू वाटत नाही तर खाऊ वाटतंय. घरातला गडे माणूस घरात बसून असला ना तर एकट्या बाईनं काहीच होत नाही. त्याचं टेन्शन येतंय. गड्यासारखा गडी जर घरात बसून असला. बाया जशा नवऱ्याच्या भरोश्यावर राहतात तसं नवऱ्यानं बायाच्या भरोश्यावर राहून चालतं का सांगा? आणि दोघांना नवऱ्याला हातभार लागावं म्हणून मी काहीतरी केलं तर ती आता तुमच्या समोरच आहे. तुम्हीच मला नावं ठेवता. हिनं सुकाट बोंबील चालू केलं, हिच्याच्यान झालं नाही, बंद केलं. रिकाम मटेरियल मला आणला आणि तो जर खपला नाही, तो जर तसाच राहायला लागला, लुस्कान व्हायला लागलं तर का ते घेऊन बसण्यात मजा आहे का तुम्ही सांगा? परत तुमच्या म्हणण्यानुसारच सोडा. मला पण कुठेतरी अशा अपेक्षा होती 2 पैशाची. वडापाव चालू केलं होतं
त्याच्यात पण रोज जाऊन बसायचं, तेला मिठाचा बेसनाचा ह्याचा आणा पाण्याचा नास, त्याला खपना, त्याला गिराईक लागना. कसं चालायचं ती सांगा आता. खुरपाय ठुरपायचे म्हणलं तर काम नाहीत, नेमलेल्या बाया असतात त्या. आपल्याला सारखं इकडं तिकडं जावं लागतं. आपण सारखं त्या रोग लागलेल्या कोंबडीवाने सारखं कुठंतरी मुरगाळून पडलेला असतो या. सारखं अंगावर दुखणं काढून काढून, आणि बऱ्याच जणांना माहिती आहे माझं दुखणं काय आहे ते, तरी पण जाणून बुजून टॉर्चर करतात. मला फरक पडत नाही, कारण ह्या बघा ज्याची तर ह्या महाराष्ट्रामध्ये का नाही एखादी गोष्ट जर खरी ठरवायची असली आणि स्वतःला का नाही सिद्ध करायचं असलं तर त्यासाठी मरावं लागतं. मेल्यावर माणसाला चांगलं म्हणतात, मग आता काय लोकांच्या चांगल्या म्हणण्यासाठी काय आपण मरून जायचं? मेल्यावरच माणसाला प्रसिद्धी भेटते या. ते बी किती 2 दिवस नाही तर 4 दिवस, पुन्हा मागचं पुढचं पाठ मागचं सपाट असलंच. आणि कुणाला सांगायच्या मनातल्या भावल्या मस्त तोंडातनं बाड 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 करते, पण त्याचा काय फायदाच नाही, त्याला कोण ऐकतच नाही. ऐकतच नाही तर ते वटवट करून तर काय ते हाय ही पण एनर्जी माझी जाते. स्टॉप कर. त्यामुळे आता मी एनर्जी बी घालवत नाही, काय नाही, फक्त मरणाची वाट बघते बघा. स्वतःचा तर जीव देऊ वाट ना, काय नाही, मन मोकळं करावं, कुणाच्या गळ्यात पडून रडावं म्हणलं तर कुणाचा खांदा नाही, आपल्याला काय करायचं. ह्याच्यामध्ये मला का नाही कुणाचा राग येत नाही बघा. हाल झालं की पहिला आई बापाचा येतो. म्हणला मरूनच जायचं होतं तर आपल्याला कशाला जन्म दिला. आणि मग आता मला मरू वाटतंय, पण मी बी 2-3 लेकरं काढून ठेवले, ते एक तर कुठं नाही का. मला लेकरांमुळे मरू वाटना. एक दिवस आता जवळजवळ 2 महिने होऊन गेलं, नवरा नुसता म्हणतोय जाणार आहे मी कामाला, जाणार आहे. गड्यानं नसता घरामध्ये धुणं भांडी जरी केलं तर आहे का त्याला किंमत? बाहेरनं 2 पैसे कमवून आणू द्या. कुणाला सांगायचं? त्याला काय बोलायला गेलं तर म्हणतो मी जात होतो कामाला, देत नव्हतो काय तुला पैसे. मग ते काय पैसे ठेवाय देत होता बाई? घरात खर्च होत नाहीत का? लागत नाही का? काय म्हणून लागत नाही? जा बाजारात आणि बाजारात आणा, मग कळतंय. बाजारात गेल्यावर घर चालवायचं असल्यावर लेकरांना काय मागितल्यावर त्यांना होय नाही म्हणायचं का नाही हे सगळं कळतंय. पुन्हा लोकांना लाखानं पगार चालू आहे तर त्यांना पुरा नाही, आणि आपल्या 4 टिकल्या कुणाला पुरायच्या. घेते आता 5-6 भाकरी झाल्या त्या, अजून 5-6 करते. 10 भाकरी लागते त्या बघा. आता 2-4 लेकरं, आम्ही 4 जण. आणि डाळ काय सुट्टीच नाही करायची, जरा ही करायची भाकरी संग खाय यावं अशी. मसुरीच्या डाळीची आमटी मस्त चांगली लागते. कांदा ही आणून ठेवला आहे तर चटणीचा डबा पुरीनं. उन्हाच्या आधी भाकरी थापून घेतल्या म्हणजे बरं पडतं, त्या पुन्हा कालवण केलं म्हणजे बरं पडतं. आता भाकरी करते स्वातीनं. आता 2-4 भाकरी केल्या त्या, 2-4 भाकरी राहिल्या त्या. लेकरं आहेत ते 4, आम्ही 4-8 जण आहेत. 10 भाकरी केल्या म्हणजे बरं पडतं. त्या मसुरीच्या डाळीचं कालवण करायचंय. पुन्हा मला दवाखान्यात जायचंय, स्वातीला बाजार घ्यायचाय. लेकरं घासतेली भांडी, भाकरी कालवण करतो. स्वातीनं धुणं भांडी केलं तर राहिलेले आता स्वयंपाकाची भांडी लेकरं करते.
बाजारला थोडा भाजीपाला घेऊन. मी आले तर येणार नाही तर तिकडल्या तिकडच जाणार काय. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.